नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महापालिकेच्या CBSE बोर्डाची शाळा आजपासून सुरू. सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची आमदार केळकर यांची मागणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नवीन कार्यकारिणी जाहीर. ठाणे महानगरपालिकेची पहिली CBSE बोर्डाची शाळा आजपासून खारेगाव इथे सुरू झाली. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळेला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच समाधान देऊन गेला. यावेळेला उपायुक्त शिक्षण डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता विकास ढोले उपस्थित होते. आज सकाळी 9 वाजता या शाळेची घंटा वाजली. शाळेमध्ये 177 विद्यार्थी हजर होते. ठाणे महापालिकेच्या या शाळेला क्रिस्टल हाऊस इंडिया यांचं सहकार्य लाभलंय. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा तसंच सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खारेगाव इथे सफाई रुग्णालयाजवळ ठाणे महापालिका क्रिस्टल हाऊस शाळा म्हणून ठाणे महापालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये ग्रंथालय, विज्ञानशाळा, प्रयोगशाळा, संगणक, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा आणि कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचं पाणी, रंगरंगोटी, लिफ्ट, CCTV यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे. क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील CBSE अभ्यासक्रमाचं शिक्षण उपलब्ध होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार आहे. यावेळेला विद्यार्थ्यांनीही आयुक्तांशी संवाद साधला. कळव्यातील वाघोबानगर येथील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मशिदीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना मोर्चा काढून प्रशासनाला ताळ्यावर आणतील असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिलाय. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या 107व्या उपक्रमात अनधिकृत बांधकामं आणि विकासकांकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा गाजला. कळवा येथील वाघोबानगर परिसरात अनधिकृत मशिदीचं बांधकाम सुरू आहे. मध्यंतरी हे काम थांबवण्यात आलं होतं, मात्र आता ते पुन्हा सुरू झालंय. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहून याबाबत निवेदन दिलंय. केळकर म्हणाले की अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला कळवा प्रभाग समितीचं दुर्लक्ष कारणीभूत असल्यानं सहाय्यक आयुक्तांवरच प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या कार्यक्रमात शहरातील 4 ठिकाणचे रहिवासी आणि संबंधित विकासक उपस्थित होते. वर्तकनगर येथे म्हाडाची इमारत असून वरील निवासी सदनिकांचा प्रश्न मार्गी लागला असला तरी दुकानांच्या काळ्यांचं हस्तांतरण गेली 8 वर्ष रखडले. याबाबत केळकर यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत गाळेधारकांवर अन्याय होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिल्याचं केळकर यांनी सांगितलं. बांधकामं पुढे जातात तरी देखील कारवाई केली जाते. कळव्या येथे वाघोबा नगरला एका मशिदीचं काम चालू आहे. मध्यंतरी त्यांनी थांबवलं. आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना हे सगळे लोक आज इकडे माझ्याकडे आले होते. बांधकाम चालू असतानाच ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. उद्या भव्य दिव्य ती उभारली गेली की मग तुम्ही तोडायला जाणार का? आणि त्याच्यामुळे महापालिका आणि तिथला जो सहाय्यक आयुक्त आहे त्यांच्यावरच कारवाई खरी म्हणजे करायला पाहिजे. मी त्यांच्याबरोबर बोललेलो आहे आणि जर का त्यांनी हे मशिदीचं पाडकाम नाही केलं तर त्यांच्यावर एक तर कारवाई करायला लागेल, नाहीतर या सगळ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे शासनच ही अशा प्रकारचं चुकीचं काम करायला महापालिकाच त्याला प्रोत्साहन देते की काय असा प्रश्न आहे. दुसरा, अनधिकृत बांधकाम कोर्टाची ऑर्डर आहे. माझ्याकडे नवी मुंबईचे त्या ठिकाणचे साई कुटीर सोसायटीची लोकं आली होती. त्यांची कोर्टाची ऑर्डर दाखवली की त्या ठिकाणी एक इसम डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरनी त्या सोसायटीमध्येच वाढीव बांधकाम केलेलं आहे. आणि कोर्टाची ऑर्डर असून देखील ही सगळी मंडळी जी आहे ती हतबल आहेत. आणि त्याच्यामुळे ही जी यंत्रणा आहे, व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेने जर योग्य पद्धतीने पुढच्या काळात काम नाही केलं
तर या व्यवस्थेवरच लोक आता धावून येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आशीर्वादानं राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर तसंच विविध फ्रंटल सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. आज ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळेला नगरसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेविका आश्रिन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण उपस्थित होते. यावेळेला उर्वरित फ्रंटल सेल विभाग तसंच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडून अभिनंदन करण्यात आलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आज पहिल्या टप्प्याची टप्पा क्रमांक 1ची कार्यकारिणी आणि काही फ्रंटल सेलचे प्रमुख आज नेमण्यात आलेले आहे. काही राखीव ठेवण्यात आलेले आहे कारण निर्णय घेताना सर्वांची चर्चा होणे गरजेचं आहे. तर ती चर्चा थोडीशी प्रलंबित आहे. तर दुसऱ्या टप्प्याची यादी बहुतेक आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही देणार आहे. कार्यकारिणी बरखास्त करून 1 महिना झाला होता, म्हणून आज आपण कार्यकारिणी जाहीर केली. जे फ्रंटल सेल त्यांचे बरखास्त केले ते काहींना परत नेमण्यात आले, काही ठिकाणी नवीन करण्यात आलेला आहे. अजून मुख्य बदल बऱ्याचशा फ्रंटल सेलमध्ये पेंडिंग आहे, तर ते बदल जेव्हा होईल तर पुढच्या वेळी करणार. आज सर्वांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वर्धापंतींच्या आधी नेमणुका बरेचसे राहून गेले होते, उत्सुकता लोकांमध्ये होती नेमणुका कधी होणार, म्हणून आज आम्ही पहिल्या टप्प्याची कार्यकारिणी जम्बो कार्यकारिणी पहिली जाहीर केलेली आहे. करत असताना या निवडणुकीत व मागील अनुभवामध्ये बरंचसं विशिष्ट लोकांमध्ये काम करणारी लोक आहेत. वकील सेल आहे, मदत जसं आपण शासकीय मदत सेल काढलं आहे, त्याच्यानंतर वाहतूक आहे. तर असे वेगवेगळे नव्याने असंघटित कामगार आम्ही काढलं. त्या क्षेत्रामध्ये काम करणारे उत्सुक लोक आहेत, ज्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान आहे, म्हणून ते विशिष्ट सेल म्हणजे सर्व घटकांना समाविष्ट करून सर्व नागरिकांना घेऊन आपण पक्ष मजबूत करावा या हिताने आपण आणि त्याच विचारधाराने आम्ही वेगवेगळे सेल्स काढण्यात आले. दिवा शहरातील नालेसफाईची कामं अद्यापही अपूर्ण असल्यानं पावसाळ्यात नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं दिव्यात अनोखं गटर पूजन आंदोलन करण्यात आलं. कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. दिवा परिसरातील अनेक नाले आणि गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दिवा शहरातील नालेसफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळेला शिवसैनिकांनी गटरपूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसंच तातडीनं संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली. आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत, जिल्हा सचिव भैयासाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे इत्यादी उपस्थित होते. दिव्यामध्ये नालेसफाई ही पूर्ण झालेली नाहीये. एकीकडे 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिका करते. आपण या ठिकाणी गटर पूजन आंदोलन केलेलं आहे. त्या ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली, त्याला हाणून इथे गटरात बसवा, म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली. आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली आहे ती कुठे गेली? कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली? कोणाच्या खिशात जाणार आहे ही? ह्याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे. आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाली, मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही. फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात. खालचा गाळ काढणार कोण? तुम्ही गाळ काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार. काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत. ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत, अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही. त्याला फक्त
भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं. त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आज देशात नेटच्या पेपर फुटले जातात. सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात. मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील. या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं. महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं. उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं. विरोधी पक्षनेते, गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं. प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नालेसफाई झाली की नाही हे तरी माहीत पडेल. परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नालेसफाई झाली की नाही. गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याजवळ असलेल्या शिळफटा परिसरातील एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. आग इतकी प्रचंड होती की घटनास्थळावरून निघणारे काळ्या धुराचे लोट आकाशात उंचवर दिसून येत होते. मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे शिळफटा मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत धारावी परिसरातील बनावट स्कॉच मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला असून बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचं, हिटगन आणि 4 चाकी वाहनासह सुमारे 19,59,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील विषारू दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर अवैध मद्यनिर्मिती विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहायुक्त PP सुर्वे, विभागीय उपायुक्त निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. विभाग मुंबई उपनगर 2च्या पथकाला 7 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घाटकोपर इथे सापळा रचण्यात आला. 4 चाकी वाहनातून विविध ब्रँडच्या बनावट स्कॉच मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या एका इसमासह चालकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, विविध ब्रँडच्या बनावट बुचं आणि बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरण्यात येणारी हिटगन असा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी छगन अमृत चौहान, श्यामरतन बंकटी क्षीरसागर आणि विनोद हौशी परमार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास दुय्यम निरीक्षक अनिल राठोड करत आहेत. तसंच नागरिकांनी बनावट मद्य खरेदी करू नये आणि अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांक किंवा टोल फ्री क्रमांकावर द्यावा असं आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केलं आहे.